तर सुरुवात करतो मी. विषय असा आहे की जसं तुला माहिती आहे नील की आधी मी डान्स वगैरेचे शोज करायचो. मी 10-12 वर्ष आधीची गोष्ट बोलतोय. तर मी एका ग्रुपला कनेक्टेड होतो जिथे असे कल्चरल शोज व्हायचे, जिथे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जायचो, गावोगावी जायचो, तिकडे परफॉर्म करायचो. अशाच एकदा आम्ही एका ठिकाणी गेलो. मला एक्झॅक्टली आठवत नाही आता ती सावंतवाडी होती, पण तिथलं कुठेतरी एका गावात आम्ही शो केलं होतं. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी शो होतं तिथे स्टेज जो बांधला होता तो असं खूप जंगलाच्या एकदम कडेला, कारण गावात असं जागा नसते. आउटडोर शो होता का? हां, आउटडोर शो होता आणि गावातल्या लोकांनी ठेवलेला शो होता तो. म्हणजे बाहेरून आपण बोलवतो जसं काहीतरी गावाची पूजा असते किंवा गोंधळ असतो ना, गोंधळ तेव्हा आपण मावळवाडी बाहेरून. तर त्या लोकांनी इन्व्हाइट केलेलं होतं आमच्या त्या ग्रुपच्या हेडला, आणि मग आम्ही सगळे तिकडे गेलो. आणि खूप बेसिक सेटअप होता, म्हणजे एक स्टेज होता असा जो गावी जसा अवेलेबल असतो तसा, जे बरेच लोक आपले कोकणातले, तुम्हाला माहिती आहे गावी स्टेज शोज कसे होतात, तर त्या पद्धतीचा तो एक स्टेज बांधलेला होता बेसिक. आणि तो जंगलाच्या एकदम लागून होता, म्हणजे त्याच्या मागे स्टेजच्या भयान अंधार आणि डायरेक्ट जंगल चालू व्हायचं. आणि तिकडेच त्या लोकांनी एक छोटासा असा सेटअप केलेला जिथे कपडे वगैरे चेंज करायचं. स्टेजच्या मागे मागच्या साईडला पडदा लावून आताच फील होतंय की तिकडे सुनसान असेल मागे. अरे बापरे. तर आणि आवाज पण नाही गावाला. आणि झालं असं की कार्यक्रम चालू झाला. गणेश वंदनाने कार्यक्रमाची नेहमी सुरुवात होते. तर गणेश वंदना चालू असताना मध्येच लाईट गेली. आणि गावी लाईट जाणं म्हणजे 15 मिनिटं तरी असं वाटतं की एक बाजूचा पण दिसत नाही, एक वेगळा बाजूचा माणूस दिसत नाही, पण दिसत नाही, या लेवलला सायलेन्स होऊन जातो. हो. आणि इतका अंधार झाला की 2 मिनिटासाठी सगळे गावातल्या लोकांना सवय होती, पण आम्हाला तर ऑफकोर्स, म्हणजे आम्ही तर कुठे पण पाय टाकत होतो. लोक बांबू बिंबूत पाय टाकून पडत बिडत होते, असं वगैरे थोडं झालं. त्यानंतर लोक थोडी गांगरली ॲक्च्युली मागची. मग एक गावातला व्यक्ती आला, त्याची पण एंट्री अशी होती की तो हातात ते मशाल घेऊन आला आणि म्हणाला की पाहुणे थोड्या वेळ तुम्ही थांबा, एक 10-15 मिनिटात आम्ही ते हे चालू करतो, जनरेटर चालू करतो, मग तुम्हाला होऊन जाईल तुमचं हे. म्हणून आता या सगळ्यामध्ये आमचे मेकअप दादा जे होते त्यांनी सगळ्यांचा मेकअप केला, आणि ते वारंवार मुलींना स्पेसिफिकली सांगत होते की पायाखाली सारखं बोलत होते की काळा टिक्का लावा, काळा टिक्का लावा. बरेच लोकांना समजलं नाही काय म्हणजे हे होतंय, तर त्यांनी लावलं ते पायाखाली. 4-5 मुलींनी बोलले की आम्हाला नाही लावायचं, असं अवॉइड केलं. हां, तर ते झालं वगैरे. आणि मला आठवतंय की गोंधळाचं गाणं होतं आणि मुलींचा असा मेकअप होता की केस मोकळे, डोळ्यात काजळ भरलेली होती पक्की, आणि सगळे एकदम लिपस्टिक वगैरे लावून असं एकदम ब्राईट मेकअप होता बेसिकली. आणि सगळे तयार होते. आणि झालं असं की तितक्यात 3-4 मुली मागे पडल्या अशा खाली, डायरेक्ट अशा. नाही, बेशुद्ध चालू असताना बोलतोय, गाणं चालू होणार आता. आणि आम्ही पॅनिक झालो की अरे आता एंट्री, सगळे असे झाले की अरे एंट्री घ्यायचं. आणि मागे अचानक त्या मुली एकदम अकराळ विकराळ चेहरा करायला लागल्या, गोल 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 फिरायला लागल्या. आणि या सगळ्या अशा मुली नव्हत्या की अननोन, माझ्या सगळ्या ओळखीच्या मैत्रिणी, आणि एकदम विचित्र वागायला लागल्या. तर एका व्यक्तीला समजलं मागच्या, आणि त्यांनी त्या मुलींना हे केलं, आणि तो त्या मुलींना समजावण्याच्या किंवा हे करण्याच्या ह्याच्यामध्ये तो काहीतरी बोलायला लागला. आणि तेवढ्यात अचानक बाकीच्या ज्या मुली होत्या त्या पण खाली पडल्या. हे सगळं होत असताना आम्ही फक्त 2-3 मुलं मागे होतो आणि ते मेकअप दादा होते मागे. हे सगळं झालं. थोड्या वेळाने त्या ह्याच्यामध्ये एक व्यक्ती होते ज्यांना त्याची थोडीशी मला वाटतं माहिती होती, तर त्यांनी बोलायला चालू केलं. आणि एक मुलगी थोडी शुद्धीत यायला लागली, थोडी व्यवस्थित व्हायला लागली. आणि मग सगळं शो संपल्यानंतर कळलं की त्या ठिकाणी ज्या मुलींनी ते पायाला काळा टिक्का लावला नव्हता त्यांना ते बाधलं होतं. आणि मला माहीत नाही ते काय होतं काय नव्हतं, पण ते ज्या पद्धतीने करत होते तर ते तर नव्हत्या, त्यांची ती पर्सनॅलिटी नव्हती. आणि नंतर ते मेकअप दादा पण बोलले की युजली जेव्हा असे आपण मेकअप, हेवी मेकअप आणि पब्लिकली जेव्हा अशा ठिकाणी जातो जिथे अंधार आणि अशा असतं, तिथे तुम्हाला त्या गोष्टी त्रास देतात. आणि त्या नेगेटिव्ह ज्या एनर्जी आहेत त्या मेकअपला, त्या गोष्टींना
अट्रॅक्ट होतात आणि त्या एंटिटीज ज्या आहेत त्या बॉडीमध्ये शिरायचा प्रयत्न करतात. तर ही स्टोरी अशी होती. आणि गावाला माहिती होतं हे सगळं का? हा, आणि गाववाल्यांनी खूप मदत केली त्यावेळेला, कारण सगळंच हे होतं. त्यानंतर त्या सगळ्या मुलींना ज्या गावदेवीचं जे मंदिर होतं तिकडे नेऊन त्यांना माथा टेकायला लावलं, नारळ दिलं. दुसऱ्या दिवशी हँगओव्हर टाइप. आणि नाही, दुसऱ्या दिवशी नाही, त्याच रात्री रिटर्न निघताना याच मुली आमच्या बाजूला आम्ही असे बसलोय. बोलो एक जरी त्या मुलींना काय आठवत नव्हतं. नाही, त्यांना काही लक्षात नव्हतं. त्या थकल्याच होत्या, त्या डायरेक्ट झोपलेल्या ह्याच्यात होत्या. मला भीती वाटत होतं की हे जरा अशा सगळ्याच्या वेळी आपल्याला वाटतं ना ही ऍक्टिंग करतोय किंवा खोटं करतोय, पण ते ऍक्च्युअल त्यांच्या बरोबर घडत असतं तर आपल्याला ते कधी हिट होत नाही. मे बी है ना. ज्याच्यावर जे होतं त्याला त्यांनी दुसऱ्याला सांगितलं त्याला तर असं वाटेलच ना की हा काहीतरी स्वतःच सांगतोय. पण माझ्या आयुष्यात मी हे पहिल्यांदा एक्सपिरियन्स केलेलं. ही एक म्हणजे मी समोर बघितलेली आणि घडलेली अशी गोष्ट आहे. तर अशा गोष्टी असतात असं मला वाटलं. त्यावेळेला मला थोडंसं चालू झालं बिलीव्ह व्हायला की बाबा हे काहीतरी वेगळं आहे. नाही, आता हे दिसण्याचं आणि ह्याच्या बाबतीत असं झालं होतं की एकदा असंच आपला लाईव्ह स्ट्रीम संपला. आय गेस हॉरर स्ट्रीमच होती, ठीक आहे. आणि आम्ही घरी गेलो आणि मी तेव्हा चुनावटीला होतो आणि मला वाटतं पोचेपर्यंत आम्हाला 1-1:30 वाजलेला. तर मी आमच्या फ्लोअरवर आम्ही पोचलो, 3rd फ्लोअरवर. घरात जायच्या आधी ना म्हणजे मला असं वाटलं की असं पैंजणसारखा आवाज येतोय. तर मी रुपालीला बोललो, अरे मला ना हे ऐकायला येतं असं पैंजणसारखं. तर मला पहिलं असं वाटलं की रुपालीकडे युजली ती चावीचा एक हे असतो असा, तर ते वाजतंय का असं झालं. तर मी बोललो की अरे हे काय असं आवाज येतोय. मी हिला बोललो चावी आहे का तुझ्याकडे. बोलली नाही, चावी नाही माझ्याकडे. आणि आम्ही दोघं शांत झालो आणि परत दोघांना ऐकायला आला आवाज. आम्ही जे हां भाई आणि तुमचं तर ते, आणि इतकं भाई रात्री 1:30ला तर म्हणजे ते म्हाडा कॉलनीचा तो जो एक गॅलरीचा पार्ट आहे ना लिफ्टच्या इकडचा, इतका डेंजर म्हणजे असा हे आहे ना, डेडली आहे. म्हणजे तिकडे काय होतं माहिती आहे. हां, आणि तिकडे काय होतं माहिती आहे, सतत तुला असं वाटतं इथून कोणतरी येईल. हां, ती एक फिलिंग होते माहिती आहे त्याचा, कारण तो एक हॉलो पार्ट इथून लिफ्टचा एरिया आहे जो, तिथे तू बसलास की तुला सतत असं वाटेल की आत्ता कोणतरी असं समोर येईल. म्हणजे बेसिकली असं वाटतं की आता कोणतरी येतंय हे फिलिंग सारखी राहते मनात. तर त्या ह्याच्यामध्ये मला ते आवाज आला. आम्ही आतमध्ये पळालो भाई दोघं, आणि काय बोललो नाही घरी, काय नाही. बेडरूममध्ये घुसलो आणि आम्ही दोघं झोपलो. आणि फुल आमची रात्री हे झालेली, म्हणजे बोललो की हे नेमकं काय नक्की. एकदा झालं असं ना. हां, एकदा असं झालं. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये वारंवार व्हायला लागलं की नाही, मी म्हणजे मला तो ते एक्सपिरियन्स, आता एक्झॅक्टली ते काय होतं काय नव्हतं ते आपल्याला माहीत नाही. तर एक स्टोरी आमच्या इथली आहे, जुन्या बिल्डिंगची आहे, ज्याची स्टोरी मी मागच्या वेळेला सांगितली. तर तिकडे एक 4 नंबर खोली म्हणून होती, जी आम्ही लहान असल्यापासून ती बंदच होती. का बंद होती ह्याचे अनेक कारणं लोकांनी आम्हाला सांगितलेले. तर असं म्हणजे लहान असताना सांगतात ना, अरे इथे भूत आहे म्हणून बंद आहे, आणि तिथे हे आहे म्हणून बंद आहे, तिथे असं झालंय म्हणून बंद आहे. असे 3-4 प्रकारचे स्टोरीज होत्या. त्यातली मोठे होता ना एक स्टोरी आम्हाला समजली की ती कन्फर्म आहे. तिथे एक लिंडा नावाची एक कॅथलिक बाई होती. लिंडा, हां, तिचं नाव लिंडा होतं. कॅथलिक बाई होती. तर तिकडे त्या बाईने स्वतःला जाळून घेतलं होतं, अशी ती त्या ह्याची स्टोरी होती. आणि त्यानंतर कोणीही ती रूम घ्यायला तयार नव्हतं, बिकॉज ती वसाहत म्हणजे मिल कामगारांची वसाहतवाली विषय होता. त्यामुळे कोणीही तिकडे ती रूम घ्यायला रेडी नव्हतं, बिकॉज तिथे कोणीतरी केल्यामुळे. तर ती रूम आहे ना काइंड ऑफ ती रूम काइंड ऑफ बंदच होती. त्यानंतर कित्येक वर्षाने तिकडे एक फॅमिली जे त्यांच्या बाजूला राहायचे त्यांनी ती रूम ओपन केली आणि मग तिकडे पूजा वगैरे केली आणि काइंड ऑफ तिथे व्यवस्थित केलं. पण तिकडे त्यांना पण काहीतरी त्रास व्हायला लागला की भांडी पडायचे, किंवा असं वाटायचं की कोणतरी इकडे तिकडे धावतंय आतमध्येच, खोलीच्या आतमध्ये ती लोक झोपलेले असताना, किंवा पायावर पाय दिलं जायचं, असं सगळे खाली झोपायचे तर पायावर पाय. मग त्यांना वाटायचं की कोण लघवीला, पण कोण न उठायला, म्हणजे फक्त पायावर फील होतं की पाय कोणाचा तरी पडतोय. मग ते अशा वेळेने ते लोक पण बाहेर पडले आणि तो काइंड ऑफ स्टोर रूम झाला, जो बिल्डिंगचा एक असतो ना की
तिकडे सगळेजण आपण व्हॉलीबॉलचा नेट ठेवतो, व्हॉलीबॉलचा बॉल वगैरे ठेवायचो आम्ही. तो काइंड ऑफ तो झाला. आम्ही त्याच्यासाठीच तो रूम उघडायचो आणि तो बंद करून टाकायचो. तर एकदा असंच झालं की एक मुलगा गेला आणि त्याला आम्ही बोललो की व्हॉलीबॉलचा हे घेऊन ये, बॉल घेऊन ये, आणि सगळं रेडी होते खेळायला. ही आहे संध्याकाळी मी फ्लॅश बिश लावलेला ग्राउंडमध्ये. आणि एक मिनिट, ती रूम नाही ना जिथे तू आम्हाला एकदा सगळ्यांना झोप? नाही, ती नाही, ती वेगळी. पण त्याच्या danger खूप जवळ होती ती मित्रा. त्याच्या खूप जवळ होती. काय झालं की तिथे त्या मुलाला आम्ही पाठवलं आणि तो असा एकदम घाबरून धावत आला रिटर्न. बोलतो मी नाही जाणार. आणि प्रॉब्लेम झाला काहीतरी तिकडे. म्हटलं प्रॉब्लेम झाला म्हणजे काय झालं? आम्हाला काय वाटलं की टाळा उघडत नाही असं वगैरे काहीतरी झालं की काय. म्हणजे ते गाण फाटायच्या लेवलला तो गेलेला. बोललो काय झालं काय नक्की भाई, जरा सांग. त्याला बसवलं, पाणी बिणी दिलं, तर घामाघूम झालेला तो फुल. आणि मग त्यांनी सांगितलं की मी बॉल घ्यायला रूममध्ये गेलो आणि मी लाईट लावायच्या आधी ना आतून कोणीतरी माझ्या अंगावर बॉल टाकला, तो व्हॉलीबॉल.